सोलापूर जिल्ह्यात मान्सून सुरू झाला असून अक्कलकोट तालुक्यातील बळीराजांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे। जिल्ह्यात हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे। गेल्या आठवड्यातही अनेक भागात चांगला पाऊस झाला, त्यानंतर आता पावसाने विश्रांती घेतली असून भिजलेली जमीन वाफसा घेताच शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी सुरू केली आहे। त्यात प्रामुख्याने सोयाबीन, उडीद, भुईमूग, शेंगा, तूर, मूग अशा पिकांचा समावेश आहे। अक्कलकोट तालुक्यात काही भागात शुक्रवारी हलक्या सरी पडल्या। शनिवारी सकाळी सूर्यदर्शन काहीसे उशिरा झाले, त्यानंतर काही वेळ ऊन पडले आणि नंतर ढगाळ वातावरण तयार झाले। सोलापूर जिल्ह्याचे खरीपाचे क्षेत्र 79,000 हेक्टर पर्यंत आहे, परंतु यंदापासून खरीपाच्या क्षेत्रात वाढ करण्यात आली। यंदाचे उद्दिष्ट 2,34,000 हेक्टर पर्यंत घेण्यात आले आहे। त्यात सोयाबीन, तूर, मका याची पेरणी होत आहे। आतापर्यंत 5% पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले। विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा सुरुवात केल्यास पेरण्यांना आणखी गती मिळणार आहे। हवामान खात्याने यावर्षी चांगला पाऊस होणार आहे असा अंदाज वर्तवल्याने शेतकरी जमिनीनुसार पिकांची पेरणी करत आहेत। भारी प्रकारच्या जमिनीमध्ये दीर्घकालीन आणि कमी कालावधीची पिके घेता येतात, त्यामुळे आपल्याला दुबार पीक घेता येते। म्हणून यामध्ये मूग, उडीद पिके घेतल्यास रब्बी हंगामात ज्वारीसारखी पिके घेता येतात, तर हलक्या जमिनीमध्ये कारळ, तीळ, मटकी अशा प्रकारची पिके घेतल्यास पाणी कमी लागत असल्याने शेतकरी जमिनीनुसार योग्य त्या पिकांचे नियोजन करत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।